आपल्या कट्ट्यावर अधिक स्वागत. आज आपल्या समोर आलेली आहे गोड आवाजात गाणारी, म्हणजे कोण आहेत? प्राजक्ता शुक्रे. नमस्कार प्राजक्ता. आज तुम्ही नमस्कार. 60 दिवस बिग बॉस मराठीच्या घरातून तुम्ही आल्यात. 60 दिवस आणि आजचा दिवस, हे तुम्हाला काय फरक जाणवतोय? एक तो आवाज, हा तुमचा तो आवाज आहे, तो बिग बॉस आता तुमचा आवाज येत बरोबर. काय सांगणार अनुभव? माझ्यामध्ये पर्सनली डेफिनेटली खूप ॲडिशन्स झाले आहेत. पर्सनॅलिटीमध्ये एक पेशन्स लेवल माझा असं चेक झालंय की मलाच आश्चर्य वाटलं की अच्छा एवढं पेशन्स आहे आपल्यामध्ये, किंवा ज्याप्रमाणे मी टास्क खेळू शकली आहे ते मला माहीत नव्हतं की मी खेळू शकणार. किंवा घरातल्या गोष्टी ज्या मी मिस करते ते सारखं सारखं एक म्हणतो ना आपण हायपर व्हिजिलन्समध्ये आहे मी येस 2 येस. दिवसांपासून, की काही चुकतंय का, काही विसरतीये का, माईक कुठे गेला, किंवा सकाळी उठायचंय, तयार व्हायचंय, ते जे होतं ना ते मी डेफिनेटली त्यातनं बाहेर पूर्णपणे निघाले नाही आहे. आणि फोनची सवय नाहीये, तर ते एक आनंद आहे त्या गोष्टीचा. ती ॲडिक्शन जी होती फोनची ती एकदम सुटली आहे. आणि असं ठरवलंय की आठवड्यातून 1 दिवस मी बिना फोनची राहणारच. कारण आपण 2 महिने राहू शकतो, तो 1 दिवस तर नक्कीच आपण करू शकतो. बरोबर. ही छान सवय मला कंटिन्यू करायची आहे. तर या गोष्टी डेफिनेटली चेंज झाल्यात. तुम्ही एक संगीत गाणारे आहेत, बरोबर? आणि हा तुमचा प्रवास एक बिग बॉसच्या घरात तो गोंधळ चालणार आहे, एक वेगळी वेगळी माणसं मिळणार आहे, एक वेगळे वेगळे सदस्य पण, म्हणजे आपल्याला कॉन्ट्रावर्सी पण होणार, सगळं काय एक्स्ट्रा होणार. त्यात तुम्ही कसे जॉईन झाले, तुमचा काय त्याच्यामध्ये अनुभव? आम्ही आधीपासून हे ठरवून गेले होते की काही कोणीही कितीही प्रेशर केला, टार्गेट केलं, किंवा असं एक माहोल बनवला की आपल्याला बोलावं लागेल, तरी मी माझं जे व्यक्तिमत्व आहे ते चेंज करणार नाही. बरोबर. आणि कोणाला उगाच बोलण्यासाठी वाईट बोलणं, कोणाला उगाच खाली पाडण्यासाठी स्वतःला वर नाही करणार, आणि शिव्या नाही देणार. ह्या सगळ्या काही पॉईंट्स मी डिसाईड करून गेले होते आणि त्याच्यावर मी ठाम राहिले. कारण माझ्यासाठी शब्द खूप पॉवरफुल आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि मी नेहमीच एक बोलत आले की बिगर पिक्चर बघा, बिगर पिक्चर बघा. मला हे माहिती आहे की बिग बॉस नंतरही लोकांची लाईफ आहे. आणि असं कोणाला माझं नाव आठवून वाईट नको वाटायला की अरे ही मला असं बोलली होती. बरोबर आहे. म्हणून त्याचं मी नेहमीच मी केअरफुल राहिली त्या गोष्टीसाठी. आणि मला खूप आनंद त्या गोष्टीसाठी की माझ्याकडनं ते घडलं नाही. वा. पण बघायला गेलं की बिग बॉस हा जो कॉन्टेंट, एक फ्रेम आहे ती एक वेगळ्या प्रकारची आहे, आणि तुम्ही संगीत गाणे, पण ह्याच्यामध्ये तुम्ही कोणाला मिस करताय? कारण की तुम्ही तो संगीत गाता गाता तुमच्या कुटुंबाला पण तुम्ही लांब ठेवलेलं आहे आणि संगीताला पण लांब ठेवलंय. बरोबर. त्यात तुम्ही वेगळ्या दृष्टिकोनातून त्यात तुम्ही खेळणार आहे तिकडे. तो काय तुमचा अनुभव? हो, खरंच कठीण होतं. कारण कारण की तुम्ही माझं तिकडे संगीत पण गाऊ शकले नसते ना, तुम्हाला बरोबर. कुटुंबाशी मग बोलता पण येतं. तुम्ही कसं मॅनेज केलं? हो, कठीण होतं, चॅलेंजिंग होतं. घरापासून दूर राहणं तर होतंच, आपल्या घरच्या लोकांना बघू न शकणं, बोलू न शकणं. हालाकी मी 3 वर्षांपासून गुडगावला माझा स्टुडिओ बरोबर माझा आहे. आहे, प्रोडक्शन हाऊस आहे, तिकडे राहत होते. तर एक सवय झाली होती एकटं राहण्याची. पण तरी आई-बाबांशी ॲटलीस्ट बोलणं व्हायचं. रोहित दादाशी, माझ्या भाच्यांशी, वहिनीशी बोलणं, व्हिडिओ कॉलवर, असं मेसेजेसवर ग्रुपच्या. येस येस. ते काहीच नसून त्यांची खूप आठवण बरोबर. यायची. पण मी स्वतःला ना असं स्टॉप करायची. जसंच त्यांची आठवण यायची किंवा चेहरे डोळ्यांसमोर यायचे, मी कट करायची तो थॉट. कारण त्यात असं ना म्हणजे घुसते चले जाओ असं ते होतं. आणि ते रडू येणं, मग उगाच आपण विसरतो की आपण कुठे आहोत, आपण इकडे गेम खेळायला आलोत. तर मी ते कॅन्सल करायची थॉट. गाण्याशी, गाणं आणि रियाज आणि माझं स्टुडिओ लाईफ, माझं शो लाईफ पण मी खूप मिस केलंय. कारण की ते ना मेंटली खूप मिस स्टिम्युलेटिंग करण्याच्या आहे. ऐवजी तुम्ही दररोज सकाळी तुम्ही रियाज करायची होती, हे बिग बॉसच्या घरात दिसून आलं आम्हाला. हो, म्हणजे जेव्हाही मला स्कोप मिळायचा, मला आठवड्यातून एकदा तरी तो तानपुरा मिळायचा. हा. आणि तो तासभर किंवा दीड तास जे काही माझ्याबरोबर तानपुरा असायचा, तो माझ्यासाठी संजीवनी बुटी सारखं काम वा करायचं. वा. आणि आठवड्याभर ती एनर्जी घेऊन मी पुढे जायची. तर नक्कीच ते माझ्यासाठी खूप छान असे क्षण असायचे. शांत डोकं व्हायचं. त्या तानपुराच्या आवाजानेच ते क्लटर आणि ते प्रेशर आणि ते हेवीनेस एकदम बंद होऊन जायचं. तर तेवढं तरी मिळालं मला, आनंद आहे त्या गोष्टीचा. पण तेच स्टुडिओ लाईफमध्ये जेव्हा मी गाणं बनवते, कंपोज करते, गाते, ते माईक आणि ते आता असं करूया, तसं करूया, मग ते सुरुवातीचं थॉट नंतर जे पूर्ण गाणं बनतं, ती प्रोसेस, ती मी खूप मिस करायची बरोबर. तिकडे. तर पण मी मनाची तयारी करून गेली होती की आपण या गेम शोमध्ये आलो आहोत, आपल्याला या सगळ्या गोष्टी मिस कराव्या लागणार आहेत. आणि आता इकडे आहोत तर इकडे आपण बेस्ट द्यायचं. कारण हे पण मला नंतर मिळणार नाही, हा बरोबर आहे. एक्सपिरियन्स मला बरोबर कधीच आहे. मिळणार नाही. आणि खरंच बिग बॉसच्या घरात जे प्रेशर आपण हँडल करतो ना, आणि त्यातनं जे आपण निखरून निघतो, येस. ती खूप वेगळं एक्सपिरियन्स आहे एखादी ते. वेगळी शिकवण मिळते. 100%. पण
मला फक्त हा वेगळाच प्रश्न आहे. संगीत क्षेत्रामध्ये तुम्हाला कोणाचा एवढा पाठिंबा भेटला की त्या तुम्ही क्षेत्रामधनं तुम्ही आले, तुम्ही आज स्टेबल आहे, कोणाचा पाठिंबा असावा? माझ्या फ्रेंड्सचा, जे माझे म्युझिक पार्टनर्स आहेत, स्पेशली मनन जो माझा फ्रेंड आहे, त्यांनी मला आणि हिमानी जी माझी दुसरी म्युझिक पार्टनर आहे त्या स्टुडिओला, आम्हा दोघांना त्यांनी हात धरून आपल्या स्टुडिओमध्ये ॲड केलं, आम्हाला को ओनर बनवलं आणि त्याच्यामुळेच ती लिहायला लागली, मी कंपोज करायला लागली आणि आम्ही गाणी बनवली. तर नक्कीच त्याचा एक पाठिंबा नेहमी आमच्याबरोबर आहे आणि इंडस्ट्रीमध्ये ज्यांच्याबरोबर मला मोठ्या-मोठ्या दिग्गजांबरोबर परफॉर्म करायला मिळालं, म्हणजे स्पेशली सोनू जी आणि शंकर एहसान लॉय आणि बरोबर. शंकरजी ह्यांच्याबरोबर मला खूप परफॉर्म करायला मिळालं आणि त्यांच्याकडनं मला खूप शिकायला मिळालं. ते ऑन स्टेज कसे आहात, ऑफ स्टेज कसे आहेत आणि त्यांचं मला खूप प्रेम मिळालंय. तर मी स्वतःला खूप घराबाहेर लकी. आले आहेत. तुमच्या स्टोरीमध्ये फक्त एकच आहे, ते सागर भाऊ तिथे बसलेले आहेत. हो, हो. आणि हा लास्ट मोमेंटला मध्ये दिसून आला की बरोबर. तुमची ती भावूक जी गोष्ट घडली आहे, त्यांनी मला हे असं काय, मी पण आता पुढच्या वेळी पण कधी असं होऊ नये, पण त्यांनी टॉपमध्ये जावं. बरोबर. पण नाही, पण असा वेळ काय झाला असं तुमच्या वेळी? खरंच मला आणि वाईट ही वाटत ही जी होतं. गोष्ट आहे की ती अनपेक्षित होती का तुम्ही एलिमिनेट होणार? बिलकुल अनपेक्षित होती. मला नव्हतं वाटत की मी एवढं लवकर आउट होणार. मला असं डेफिनेटली वाटत होतं की टॉपपर्यंत जाणार. पण मी स्वतःची मनाची तयारी तेव्हाही ठेवली होती की समजा असं झालं तर आपण ग्रेसफुली त्याला एक्सेप्ट करूया, की ठीक आहे आपण 2 महिने राहिलो. खूप दिवस छान आपण बरोबर. काढले. आणखीन मी भाऊंनाही ते म्हटलं की बिग बॉसचं तुमचं आणि ऑडियन्सचा आदेश राखोपर आहे. पूर्ण सर्व मान्य आहे. आणि स्वतःला मी हेच सांगत होती दर नॉमिनेशनच्या वेळेस, की ह्याच्या बाहेर पण आपली लाईफ आहे, ह्याच्या बरोबर आहे. बाहेर पण आपलं करिअर आहे, आपल्याला खूप कामं करायचं. इकडनं निघण्यावर आपण तिकडे आपण बरोबर. कॉन्सन्ट्रेट करायचं. जोपर्यंत इकडे आहोत आपण 100% भाऊच्या इकडे. धक्क्यावरती जेव्हा जेव्हा भाऊनी तुमची प्रशंसा केलेली आहे, पण त्या बाबतीत तुम्ही काय अनुभव सांगणार? खूप छान वाटायचं. स्पेशली जेव्हा भाऊंनी एक शाबासकी मिळते, तर त्यावेळी मी फर्स्ट तुम्ही हे झाले कॅप्टनशी, तेव्हा पण तुम्हाला शाबासकी हो, मिळाली. हो. आणि तेव्हा अनुश्रीनी मला शिवी दिली होती आणि तेव्हा भाऊंनी जसं स्टँड घेतलं माझ्यासाठी, की "मी आहे तिचा भाऊ, आता बोला काय म्हणाल." ती फीलिंग ना नेहमी माझ्या मनात राहणार आहे आणि ती अशी एक काय म्हणतात इन्स्पायरिंग सोर्स राहिली आहे माझ्यासाठी त्या पूर्ण गेमसाठी. वा. तर खरंच खूप छान. एकंदरीत राखीसोबत तुम्ही काय सांगणार? राखी खूप प्रेमळ अशी एक मुलगी आहे. आणखीन ती खरी जी आहे ती माझ्यासमोर आली आणि माझ्याशी व्यक्त झाली. तिच्याशी मी कनेक्ट झाले. तिला माझ्यात तो खरेपणा दिसला आणि अ, अ, त्याच्याचबरोबर ती गेमसाठी काहीही करू शकते. तिच्यासाठी गेम खूप इम्पॉर्टंट बरोबर आहे. आहे. तिच्यासाठी एंटरटेनमेंट खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती त्या एंटरटेनमेंट आणि गेमसाठी स्वतःला वाईट पण करून घेईल, अशी ती राखी आहे. बरोबर आहे. तर हां, पण मनाची ती खूप प्रेमळ आहे. आणि तन्वीबद्दल काय सांगणार? तन्वी मला असं वाटतं, की तन्वीनी खूप बिग बॉस बघितली. तिची खूप वर्षांपासून इच्छा होती, की ती बिग बॉसमध्ये यावं. त्यामुळे तिने आपल्या खूप पर्सनॅलिटी शिफ्ट केल्या आहेत. कधी अशी, पण कधी ते तशी. प्रत्येक वेळी ती तुम्हाला पण टार्गेट करते. आता जाता-जाताना पण मुली हो, सगळ्यांना काय घोड्या माहीत? लावते, घोडी-घोडी करते. ते हो, असं तिला म्हणजे मी असं म्हणून आली आहे तोंडावर, की मला असं वाटतं, की तू माझ्याशी जेलस आहे, की तू ते अचीव्ह करू शकली नाही, की सगळे तुझ्याजवळ येऊन व्यक्त होत आहेत किंवा मी आधीच्या इंटरव्ह्यूमध्ये पण सांगत होती, तुम्ही ऐकलं असणार, की आरबीनी जेव्हा त्यांचा ग्रुप बनला, तेव्हा मे बी त्यांनी सांगितलं होतं, की मला प्राजक्ता स्ट्राँग वाटते, टॉप कंटेंडर वाटते. बरोबर आहे. ती गोष्ट तिच्या मनात कधी कुठेतरी घर करून गेली असेल, म्हणून तिने टार्गेट करणं सुरू केलं असेल, बरोबर. असं माझं कॅल्क्युलेशन आहे. बाकी तीच सांगू शकते, की तिला एवढं का खटकत होती. आणि गेमच्या बाहेर ती मला असंही बोलली आहे, की "अगं ताई, तू मला बाहेर भेटशील, मी तुला खूप प्रेम देणार, तुला माझ्याशीही प्रेम होणार. पण हा आता हे गेम आहे, आपण गेम खेळूया." तर मला असं वाटतं, की ती गेमसाठी पर्सनॅलिटीज बनवत होती आणि जे काही बोलत होती, ती गेमसाठी बोलत होती. तर इट्स ओके, इट्स गेम. मी कोणतेही ग्रजेस होल्ड करत नाही. मी ते सगळं तिकडे सोडून आली आहे. पण तुम्ही जेव्हा खेळ खेळत होते 60 दिवसामध्ये, आज तुम्ही हा जो तुमचा खेळ तुम्ही बघितला असेल या एका दिवसामध्ये, तर तुम्हाला काय कुठे फरक जाणवला का? की मी ही अशी होती, तर मी असं नाही केलं, हे असं दिसतंय, हे असं नाही. फरक स्वतःमध्ये तर जाणवला आहे आणि काही गोष्टी मी ठीक करू शकत होत्या, तर त्या दोन्ही चावींचीच जी इव्हेंट झाले, ते मी ठीक करू शकत होती. म्हणजे ती पहिल्यांदा मला चावी स्वतःजवळ ठेवायला पाहिजे होती. बरोबर आहे. कबर्डमध्ये नाही. मी विश्वास ठेवला, की या घरात चोरी होणार नाही, हेच चूक झालं. आणि दुसऱ्यांदा माझी चूक झाली, की मी विश्वास ठेवला, की विशाल माझी चावी मला देणार. तर या घरात विश्वास ठेवणं हे चुकीचं आहे, हे मला नक्कीच कळून आलं आणि 2दा त्या गोष्टीत माझी चूक झाली.
पण जाता जाता आपल्या या आवडत्या प्रेक्षकांना तुम्ही तुमच्या शब्दात काय सांगणार, जेणेकरून आज तुम्हाला त्यांनी कौल दिलेला आहे, ठीक बरोबर. आहे आज तुम्ही एलिमेंट झालेत, पण एक चांगला एक तुम्ही हेतूने काय सांगणार? मी सगळ्यांना हेच सांगेन की जेव्हा तुम्ही हा शो बघता तेव्हा तुम्हाला हे नेहमीच लक्षात राहिलं पाहिजे की तुम्ही फक्त दिवसभराचे 50 मिनिटं बघताय, खूप एडिटेड व्हर्जन बघताय. आणखीन खूप काही गोष्टी ज्या तुमच्यासमोर येत नाही किंवा खूप काही गोष्टी जे एडिटमुळे वेगळे दिसतात, तर ते सगळं तुम्ही पर्स्पेक्टिव्ह विचार करून बघा. आणि कोणालाही जेव्हा तुम्ही काही बोलताय त्याच्या मागे एक नक्की भावना ठेवा की तुमच्या घरातली व्यक्ती तिकडे असती तर तुम्ही असं बोलला असता का? हे नेहमीच आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. ह्यालाच मी एम्पॅथी म्हणते. किंवा तुम्ही स्वतः असता आणि तुमच्यासाठी असं बोललं गेलं असतं तर तुम्हाला आवडलं असतं का? हे समजून पण तुम्हाला वाटतं की असं बोललं पाहिजे तर नक्की बोला. ते तुमचं व्यक्तिमत्व आहे, तुमचा विचार आहे. आणि दुसरं मी त्या लोकांना खूप खूप धन्यवाद करेन ज्यांनी मला सपोर्ट केला आहे, ज्यांनी मला खूप वोट्स केलंय, प्रेम दिलंय, मला समजून घेतलंय. तुमच्या आशीर्वादासाठी, तुमच्या प्रेमासाठी खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. आणि नेहमीच तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा. खूप छान छान गाणी मी रिलीज करणार आहे, स्पेशली मराठी गाणी आपल्या मराठी प्रेक्षकांसाठी. तर तुमचा साथ नक्कीच नेहमी लागेल आहे. आणि तुम्हा सगळ्यांना एक खूप प्रेम आणि खूप सारा आदर. प्रेक्षक थांबा थांबा थांबा, आपण आता जाता जाता त्यांच्यात मधुर सुमधुर आवाज, गोड आवाजातून एक गाणं तू रूठा तो. मैं रो दूंगी. अच्छा, ठीक आहे. हे तुमच्यासाठी स्पेशली गाणं. थँक्यू. विजय सरांचं फेवरेट गाणं मी विजय सरांसाठी गाते. तू रूठा तो मैं रो दूंगी. पुन्हा. तू रूठा तो मैं रो दूंगी सनम, आजा मेरी बाहों में आजा मेरी बाहों में